नमस्कार. अर्थ मराठी प्रस्तुत पुस्तक परिचय मालिकेमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी साहित्य, ई बुक्स आणि ऑडिओ बुक्सचे सखोल परीक्षण. चला तर मग साहित्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया, जिथे प्रत्येक पुस्तक उलगडतं एक नवा दृष्टिकोन. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचे नाव आहे शपथ वायुपुत्रांचे. अमिश त्रिपाठी हे आधुनिक पौराणिक कथालेखनात प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांच्या शिवत्रयी मालिकेतील ही तिसरी आणि शेवटची कादंबरी. वेस्टलँड पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पृष्ठसंख्या 684 पानी असून किंमत 599 रुपये आहे. मेलुहाचे मृत्युंजय आणि नागांचे रहस्य या दोन यशस्वी कादंबऱ्यानंतर शपथ वायुपुत्रांची या कादंबरीत शिवाच्या प्रवासाचा अंतिम आणि निर्णायक टप्पा साकारला जातो. ही कादंबरी दी ओथ ऑफ द वायुपुत्रास या मूळ इंग्रजी कादंबरीचे मराठी भाषांतर असून डॉक्टर मीना शेटे संभू यांनी पहिल्या दोन्ही पुस्तकांप्रमाणे येथे देखील मराठी भाषांतराची धुरा सांभाळली आहे. आता आपण समजून घेऊया या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल. रश्मी पुसाळकर यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची रचना केली आहे. कथेच्या पूर्णत्वाकडे येताना शिवाच्या कणखर व्यक्तिमत्वाचे आणि महान ध्येयाचे चित्रण आपल्याला पाहायला मिळते. हातातील धनुष्य त्याच्या शौर्याचे आणि नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करते. पार्श्वभूमीत जळणारे झाड शिवाच्या अंतिम संघर्षाचा आणि वायुपुत्राच्या त्याच्यावर असलेल्या शपथेचा सूचक म्हणून वापर करण्यात आला आहे. या मुखपृष्ठातला केशरी रंग युद्धाच्या आक्रोशाचा आणि बदलाच्या तीव्रतेचा प्रतीक आहे. शिवाच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव त्याच्या निर्णायक प्रवासाची सुरुवात दाखवतात, ज्यात त्याच्या आणि संपूर्ण जगाच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. आता आपण वळूया या पुस्तकाच्या मूळ गाभ्याकडे. ही कादंबरी शिवाच्या शेवटच्या प्रवासाची आणि त्याच्या नियतीला पूर्णत्वास नेणाऱ्या संघर्षाची कथा आहे. वायुपुत्रांची रहस्यमय संस्था या कथेत महत्वाची भूमिका बजावते. ही संस्था प्राचीन काळापासून जगाचे संतुलन राखण्यासाठी काम करत असते आणि त्यांच्या हस्ते शिवाच्या निर्णयांवर मोठा प्रभाव पडतो. वायुपुत्रांच्या जगातील हा उलगडा वाचकांना कथा आणखी रहस्यमय बनवतो, ज्यामुळे वाचकांची उत्सुकता नक्कीच वाढते. कादंबरीतील प्रमुख घटक म्हणजे शिवाचा संघर्ष मेलुहा आणि नाग या दोन प्रमुख शक्तींच्या मध्ये अडकला आहे. मेलुहा हे आदर्श राज्य असले तरी त्याच्या व्यवस्थेत असलेल्या त्रुटी आणि नाग लोकांच्या दुःखाने भरलेले जग या दोन विरोधी ध्रुवांमधील संघर्षाचे स्वरूप कथेचा मध्यबिंदू आहे. इथे शिवाची भूमिका केवळ योद्ध्याची नाही तर एका तत्वज्ञाची आहे, जो न्याय आणि सत्यासाठी लढतो. या पुस्तकात शिवाच्या नेतृत्वाखालील शेवटच्या लढाईचे व्यापक आणि थरारक वर्णन केले आहे. या लढाईमध्ये शस्त्राच्या युद्धाच्या जोडीला तत्वज्ञान, नैतिकता आणि धर्माची गुंफण आहे. शिवाची निर्णायक भूमिका त्याला वायुपुत्रांच्या समर्थनाने आणि त्यांच्या आंतरिक संघर्षातून मिळालेल्या ऊर्जेने आणखी सशक्त होते. शिवाच्या निर्णयांमुळे त्याच्या जवळच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना होणारे परिणामही या कादंबरीत महत्वाचे आहेत. सतीसोबतचे त्याचे संबंध, त्याचे मित्र आणि शत्रू यांच्यातील नात्यांचे द्वंद्व याचे सखोल आणि संवेदनशील वर्णन अमिश यांनी केले आहे. शिवाच्या प्रवासात त्याच्या आंतरिक विकासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे त्याच्या धर्म आणि कर्म यामधील संघर्ष. या संघर्षात त्याला त्याचे मित्र आणि वायुपुत्रांचे मार्गदर्शन मिळते, पण अखेरीस त्याला त्याच्या निर्णयाची जबाबदारी एकट्यानेच घ्यावी लागते. या प्रवासातील तत्वज्ञान आणि आत्मशोधाचा प्रवास वाचकाच्या विचारांना चालना देतो. शपथ वायुपुत्रांची ही कादंबरी शिवाच्या शेवटच्या प्रवासाची आणि त्याच्या नियतीला पूर्णत्वास नेणारी कथा आहे. या प्रवासात त्याला आंतरिक आणि बाह्य संघर्षांचा सामना करावा लागतो. अमिश त्रिपाठी यांनी पौराणिक कथांचे आधुनिक रूपांतरण करताना मानवी भावनांचे आणि तत्वज्ञानाचे उत्कृष्ट मिश्रण घडवले आहे. शिवाच्या रूपातील देवतेचा आणि तत्वज्ञाचा संघर्ष वाचकांना एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देतो, ज्यामुळे ही कथा अधिक स्मरणीय होते. हे होते आजच्या पुस्तक परीक्षणाचे सादरीकरण.
तुम्हाला हे परीक्षण कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. अशा अनेक परीक्षणांसाठी सबस्क्राईब करा आणि अर्थ मराठी सोबत वाचनाचा आणि श्रवणाचा आनंद नक्की घ्या.